दिस इज डे 2. वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता मी जस्ट उठली आहे. दिस इज माय रूम. आणि आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. हा माझा रूम आहे. उठली आणि एवढ्या लवकर तर मी उठत नाही फर्स्ट ऑफ ऑल, बट तुम्हाला दिसत असेल डोळे वगैरे. एवढा मस्त व्ह्यू आहे ना इकडे. झाड, हवा, एव्हरीथिंग इज एवढं परफेक्ट. खाली बघते बिकॉज खाली दगड आहे तर चालता येत नाही. तुम्हाला दाखवते. वेट, मला पोचू द्या. टिल दॅट. सो आर यू गाईज रेडी टू सी द व्ह्यू? 1 2 3. लुक ॲट द बीच. वाव, पूर्ण सगळ्या साईड्सला बीच आहे. मला आवाज पण येत असेल ना वेव्हचा. रात्री जेव्हा हाय टाईड असते ना तेव्हा पाणी इथपर्यंत येतं पूर्ण, तुम्हाला दिसत असेल. आणि नंतर मग ते मागे मागे चालत जातं. शिप्स, सॉरी बोट्स दिसत असतील तुम्हाला, ते फिश पकडतात वगैरे. सो या, हे बघा एवढं सुंदर. किती पीस आहे गाईज, खूप जास्त पीस आहे इथं. हे बघा एवढं क्यूट क्यूट आहेत ना हे सगळे. इकडे एवढे नारळचे झाड आहेत ना, फक्त नारळ नारळ. इकडे मी हा चेस खेळायला आली आहे आणि इकडे एक छोटासा नारळ पडलं. हे बघा किती क्यूट आहे, खाली पडलं. रोजेस आणि ना फ्लावर्सचे पण खूप व्हरायटीज आहे इथं. मी दाखवेल तुम्हाला, पूर्ण टूर देईल रिसॉर्टचा तेव्हा. मी तुम्हाला सकाळी दाखवलं की उठताच मी बीचवर गेली होती. आता आमचा नाश्त्याचा टाईम झाला आहे. इकडे नाश्त्यासाठी हे जे रिसॉर्ट आहे याचं मी विचार करत होती की स्पेशल व्हिडिओ बनवू, पूर्ण रिसॉर्टचं टूर देऊ, या तर मग मी डे 1च्या व्लॉगमध्ये नाही तर डे 2च्या व्लॉगमध्ये हे सगळं टाकून देऊ असं विचार केलेला. सो अजून मी काही ते ठरवलेलं नाही आहे काय करू. इफ याच व्लॉगमध्ये टाकेल, एकतर मे बी मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघून घेतलेलं असेल, नाही तर वेगळा व्लॉग बनवेल. सो पूर्ण टूर मी अजून दिला नाही आहे. दिस इज सिल्वर सँड दापोली विच इज लोकेटेड ॲट द मुरुड बीच. 2 मुरुड आहेत, एक मुरुड जंजिरावालं मुरुड आणि एक आहे हे मुरुड जे दापोलीला आहे. सो या दिस रिसॉर्ट इज सो ब्युटिफुल. तुम्ही येऊन इकडे स्टे करा. लाईक एवढं पीस आहे इथं, खूप पीस आहे. आता मी फ्रेश होते, नाश्ता करायला जाईल आणि ब्रेकफास्टचा मेनू पण मी तुम्हाला दाखवेल. ऑल्सो वेन आय एम टॉकिंग अबाउट द पीस आणि हे रिसॉर्ट एवढं छान आहे. हे लाईक मी इकडे बसलेली, ओके, दिस इज माय रूम आणि मी इथं जस्ट चिल करते आहे. आणि हे बघा व्ह्यू. म्हणजे तुम्हाला एवढं, जर तुम्ही एकदम आळशी असणार, तुम्हाला एवढं चालत नाही जायचं आहे, तुम्ही इकडे बसून पण व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. जस्ट लाईक मी जाऊन आली, पण मग आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे तर मी फ्रेश व्हायला जात होती, बाहेर आली, बघितलं, परत बसून गेली आणि आय एम जस्ट एन्जॉईंग द व्ह्यू. तुम्ही पण ह्या व्ह्यूचा एन्जॉय करा. सी द व्ह्यू, एकदम 11 on 10. दिस इज माय आउटफिट. इग्नोर द बेड. हे मी आज घातलं आहे आणि मी मेकअप वगैरे काहीच नाही केला बिकॉज मला नाश्त्याला जायचं आहे आणि मला लेट होत आहे नाश्त्याला जायला. सो या, लेट्स गो क्विकली. ॲक्च्युली ना मला लेट झालं. मी हे बीच बघत बसली आणि आंघोळ आत्ता केली, आउटफिट घातला, बट मेकअप वगैरे नाही केला. त्यांचा टाईम असतो ना 10 वाजेपर्यंत आणि आत्ता 9:45 झाले. सो मी विचार केला की आधी नाश्ता करून घेऊ, मग मेकअप वगैरे करेल आणि मग काय फोटोज वगैरे असेल ते करेल. सो येस, लेट्स गो. आता आपण नाश्त्याचं तिकडे जाऊन बघू काय काय खायला. काल रात्री इकडेच होते मी. काल रात्री तुम्ही बघितलं असेल. घावन अँड चटणी हे माझं फेवरेट कोकणी फूड आहे. आंबोली चटणी पण आहे, पण घावन चटणी जास्त फेवरेट आहे. दिस इज वडा सांबर, फ्रूट्स, ब्रेड, बटर, घावन चटणी अँड दिस इज आंबलाचा ज्यूस. सो आता मी लंचला चालली आहे दुपारी. मी चेंज केलं, मी त्या दुसऱ्या क्लोथ्समध्ये होती, माझं त्याच्यावर फोटोशूट वगैरे सर्व झालं आहे. सो त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली ह्यांच्या पण रेस्टॉरंटला डिनर लंच सगळं भेटतं, बट जेव्हा मी लास्ट टाईम इकडे आलेली ना, एका ठिकाणी एवढं सुंदर फिश वगैरे होतं, लाईक फिश फ्राय, प्रॉन्स थाली, ते छान होतं खूप.
तेव्हा माझ्या मावशीन ते आजीबाबा सगळे होते तेव्हा पण, आणि सगळे आलेले. तर मग तेव्हा त्यांच्यासोबत जेव्हा मी आलेली ना त्यावेळेस पण आम्ही तिकडं रेस्टॉरंटला ट्राय केलेलं, खूप छान होतं. मग आम्ही असं डिसाईड केलं की सकाळी इकडे ना हरणाईला फिश मार्केट असतं, तिथे खूप फ्रेश फिश भेटतं. ॲक्च्युली मी जागी नव्हती सकाळी, मी लेट उठली त्याच्यामुळे पण, आणि नंतर मी बीचचा व्ह्यू बघत होती सो मी नाही गेली. मे बी जर उद्या मी तिकडे गेली तर तुम्हाला दाखवेल. खूप फ्रेश फिश असतात, खूप फ्रेश फिश. तर ते फिश घेऊन आम्ही तिकडे, ते होमस्टे टाईप आहे, त्यांना दिले आणि मग ते लोक आम्हाला आता बनवून देणार आहे. सो मग तिकडे चाललो आहे आम्ही लंचसाठी. प्रॉन्स, फिश फ्राय, फिश थाली वगैरे सर्व असेल, सुरमई, पॉम्फ्रेट. मग तिकडे जाऊन लंच करू. आता मी चालली आहे. बाय. साई सावली रेस्टॉरंट आहे हे, पण मुरुड बीचच्या थोडंसं पुढे आहे, ऑन द वे येतानाच लागतं. सो यांच्याकडे आम्ही फिश दिले होते. आता आम्ही चाललो मध्ये आणि लंच करू. दिस इज सोलकढी, माय फेवरेट. घावन चटणी आणि सोलकढी माझे 2 फेवरेट थिंग आहे कोकणातले. तो लंचचा फर्स्ट मेनू आहे पॉम्फ्रेट फ्राय, पोळी आणि ह्याच्यासोबत हे रस्सा. दिस इज प्रॉन्स फ्राय. आता लंच झालं आहे, लंच करून मी रूमला आली आहे आणि आता मी एक पावभर नॅप घेते आहे बिफोर गेटिंग रेडी. अजून मी रेडी होऊन सनसेटला बीचवर जाणार आहे आणि ऑफकोर्स अजून थोडे फोटोज क्लिक करणार आहे दुसऱ्या आउटफिटवर. टिल दॅट आय एम स्लीपिंग. बाय गाईज, जस्ट लुक ॲट द स्काय. पूर्ण पिंक झालेलं आहे, पिंक एवढं सुंदर दिसतंय ना, एकदम सुंदर बीच. काल नव्हता असा व्ह्यू, बट आज मी बीचवर आली आणि आज हा व्ह्यू भेटला मला एकदम सुंदर. बीचवर आली होती मी, थोडे फोटोज वगैरे काढायचे होते म्हणून पूर्ण बीच पिंक झालं होतं जसं की मी तुम्हाला दाखवलं. अँड दिस वॉज माय आउटफिट. आणि हे बघा बीच, आता तो पिंकनेस गेला आहे पूर्ण. आणि आता लहर पण, म्हणजे वेव्स पण खूप जोरात येत आहे. सो आता थोडंसं अजून सनसेट तर झालं आहे, बट हे क्लाउड्स अँड ऑल ह्याचे फोटो बघून, फोटो काढून आणि मग मी जाईल वापस. येस, आता बीच वॉक करते मी थोडं. एवढं छान वाटतं, एकदम पीस वाटतं इथे. खाली पूर्ण शेल्स आहे, प्लस मागे ह्या वेव्ज एवढ्या सुंदर, खूप छान आहे. आणि आमचं रिसॉर्ट तिकडे त्या साईडला आहे, म्हणजे समोरच आहे, मी तुम्हाला दाखवलं होतं. सो एवढं छान वाटतं आहे ना इथे, खूप सुंदर एकदम असा परिसर. आता डिनर करायला जाऊ थोड्याच वेळात. अजून मी स्नॅक्स वगैरे काही खाल्लं पण नाही, इकडे येऊन ना स्नॅक्स वगैरे खायची इच्छा पण होत नाही तशी, जेवणच एवढं पोटभर असतं त्याच्यामुळे. सो आता आम्ही जाऊ तिकडे रिसॉर्टवर आणि दाखवू तुम्हाला की डिनरसाठी काय खाल्लं. आता मी चालली आहे रूमवर, बिकॉज खूप अंधार झाला आहे. आणि अंधारात म्हणजे इकडे बीचवर कोणीच नाही, सगळे चालले गेले. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे चालू होता, ते लोक पण चालले गेले. सो आता मी पण चालली आहे. बाय. पुढे गेले. कोल्ड कॉफी ऑर्डर केली या मस्त व्ह्यू सोबत, कोल्ड कॉफीचा एन्जॉय. तो मी ना इथे वॉक करत होती बिकॉज उद्या चेकआउट आहे. सो मग त्याच्यामुळे मी इथं फिरत होती आणि लुक वॉट आय हॅव स्पॉटेड, द प्रिटी मून अँड ऑल्सो ही कॅट मियाव. ही बघा किती क्यूट आहे. डिनरसाठी दुपारी जिकडे प्लेसला आलेली मी साई सावलीला, आता परत तिथे चालू आहे. लेट्स गो. या रेस्टॉरंटचा जो दादा आहे ना, हे सगळ्या त्याच्या ट्रॉफीज आहे कुस्तीमधल्या. हे बघा, अजून दापोलीमध्ये मी जेव्हा लास्ट टाइम आलेली तेव्हा इथं गेलेली, परशुराम भूमी पण बोलता याला. हे असं स्टॅच्यू आहे तिथं वरती. नंतर केशवराज मंदिर आहे. मी इकडे 3rd टाईम आली ना ह्यावेळेस, सो मग परत नाही गेली, बट लास्ट टाईम आलेली तेव्हा गेलेली. अजून इथे कड्यावरचा गणपती पण आहे, तो पण खूप सुंदर आहे. तिथे गणपती बाप्पांनी पहिला पाऊल ठेवला होता असं बोलता. हे बघा गणपती पाऊल, इथं मी लास्ट टाईम आलेली तेव्हा गेलेली. त्याच्यानंतर लाईट हाऊस आहे, हे हरणाई जिकडे
सकाळी सकाळी मासे भेटतात फ्रेश. साई सावली यांचं पण स्टेचं आहे, इकडे पण आहे, म्हणजे स्टे करू शकतो. बट मी इकडे फक्त खायला आलेली आहे. लाईक आम्ही सकाळी फिश आणून दिले होते आणि मग त्यांनी आत्ता ते बनवून दिले. हे बघा. काळू गाईज यांचा एक पेट आहे, त्याचं नाव काळू आहे. नॉट बिकॉज तो काळा आहे, बट त्याचं नावच काळू आहे. आणि ना इकडे एक कॅट पण आहे, ती याला बघून इकडे वरती चढून गेली ट्रीवर.